आपण कोणते काम केलं तर ते काम डायरेक्ट परिणाम करून देणार नाही, डायरेक्ट परिणाम नाही होणार. तुम्ही कोणते काम केलं तर त्याचं पहिलं कारण बनते. कारण शेतकरी जमीन खोदून जेव्हा त्याच्यामध्ये बीज टाकते, पेरणी करते, तर पेरणी हे त्याचं कारण आहे. त्यांनी पेरणीचं कर्म केलं, परंतु जे जमिनीमध्ये रोप टाकलाय जमिनीमध्ये हे त्याचं कारण आहे. बीज बीज हे त्याचं कारण आहे. त्यांनी बीज जमिनीमध्ये रोवण्यासाठी, जमिनीमध्ये टाकण्यासाठी त्यांनी केलेलं हे कर्म आहे. आणि बीज काय आहे त्याचं कारण आहे. बीज ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्याचा परिणाम निघेल. समजा एखाद्या शेतकऱ्याने कर्म करून गव्हाचं बीज लावलं, गहू पेरले, तर त्याचा परिणाम काय होईल? गहूच निघतील. धान पेरले, बीज काय आहे? धान. यांनी कर्म केलं, कशासाठी कर्म केलं? धान पेरासाठी. धान पेरले, त्याच्यापासून काय निघणार आहे? धानच निघतील. तसंच आपल्या शेतामध्ये तुम्ही काहीच पेरलं नाही, काहीच पेरलं नाही, निष्क्रिय राहिलं, तर त्या ठिकाणी कारण काय होईल? गवत आपोआपच निघेल. कारण त्या जमिनीमध्ये गवताचे बीज आपोआप पहिलंच लागलेले असतात. जे काही त्या जमिनीमध्ये जे पहिलंच बीज असेल, पूर्व बीज, त्याप्रमाणे त्या ठिकाणी जमिनीत गवत, काडी, कचरा हे निर्माण होईल. कारण तुम्ही काहीच नाही केलं, निष्क्रिय जीवन जगले. आणि काही काही शेतकरी आहे, कर्म करतात, बीज लावतात या ठिकाणी, परंतु त्याचं बरोबर काळजी घेत नाही, त्याची रक्षा करत नाही. या ठिकाणी रक्षा करत नाही, त्याच्यामुळे त्याचे परिणाम निघत नाही. या ठिकाणी मध्ये काय येईल? त्याची सुरक्षा. आठशे माणसाचं सुरक्षेचं काही त्याचं कारणच निर्माण होणार नाही. त्याची केअर घ्यायला पाहिजे ना, असं होईल. मनुष्य चांगलं कर्म करते, त्याचं बीज बनते, म्हणजे त्याचं कारण बनते. आणि त्या कारणाला दुर्बल किंवा सबल दोन असतात. दुर्बल, सबल. त्याने कारण निर्माण केलं, हे जर दुर्बल असेल कारण तर खतम होऊन जाईल. आणि सबल असेल, शक्तिशाली कारण असेल, तर ते टिकून राहील. सबल कारण टिकलं, त्यानंतर त्याची सुरक्षा झाली पाहिजे. बीज टाकलं, बीज जर कमजोर असेल, शेतकऱ्यांनी बीज टाकलं जमिनीमध्ये, खराब बीज असेल, बीज बरोबर नसेल, तर बीज तर निर्माण केलं, कारण तर टाकलं, परंतु बीज खराब असल्यामुळे, दुर्बल असल्यामुळे त्याचा वृक्ष होऊ शकत नाही. समजलं? की त्यांनी बीज टाकलं शेतकऱ्यांनी, परंतु ते बीज कसं आहे? दुर्बल आहे, खराब आहे, त्याचं झाड होईल का? पण त्यांनी एखाद्या शेतकऱ्याने चांगलं बीज टाकलं, त्याची पहिलं टेस्ट घेतली, पहिलं पाण्यात टाकून पाहिलं,
तर पाण्यातून उगवते की नाही त्याची तपासणी केली, मग त्याला थोडे थोडे कोंब आले, विगवण्याचं हे आलं, त्याने जमिनीमध्ये टाकलं ते, आणि त्याच्यातून त्याला सबल बीज असल्यामुळे, कारण सबल असल्यामुळे तो वर आला. म्हणजे ते बीज कारण प्रभावी ठरलं, कारण ते बीज प्रभावी होतं, सबल होतं, शक्तिशाली होते, त्याच्यामुळे बीज हा परिणामाकडे वळला. म्हणजे त्याचं ते बीज सबल असल्यामुळे त्याला वृक्ष होऊ शकते, परिणाम तो देऊ शकते, धान होऊ शकतात. परंतु त्याची सुरक्षा नसेल, धान तर झाला परंतु त्याला तुम्ही वेळेवर पाणी नाही दिलं, पाणी नाही मिळालं, पावसाच्या भरोशावर पाऊस नाही पडला, तर ते धानाची सुरक्षा, हे बी दुर्बल, हे सबल आहे, परंतु धानाची सुरक्षा न झाल्यामुळे तुम्हाला इथं परिणाम म्हणजे पीक येणार नाही, पीक हातात मिळणार नाही. त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा नाही, कारण त्या पिकाची जे सुरक्षा पाहिजे ते सुरक्षेवर अवलंबून आहे. त्या पिकाला जे काळजी घ्यायला पाहिजे, सुरक्षा द्यायला पाहिजे, ते सुरक्षा बरोबर मिळाली नाही, तर पाऊस नाही पडला तर पाणी द्या दुसरं, विहिरीचं पाणी आणा, बंडी लावा, बैलबंडी लावा. हे जास्त पाऊस आला तर मग ते वाहून जाईल, त्याच्यावर काही करू शकत नाही. तर काही नैसर्गिक आपत्ती असते, प्रत्येक वेळी नैसर्गिक आपत्ती राहत नाही, एखादी वेळी राहत असते, पण तो एक अपवाद आहे. ही जनरल स्ट्रॅटेजी ही लक्षात ठेवली पाहिजे की कर्माच्या अशा पद्धतीचा जो असते हे आवश्यक आहे. समजलं तुम्हाला? कठीण विषय आहे, परंतु तुम्ही समजून घ्या कसं कर्म करायचं ना त्याचा परिणाम कसा निघतो. तुम्ही उदाहरण दिलं घरचं, घरी आपल्या घरी सगळं काही सामान आहे व्यवस्थित, भाजीपाला आहे, तेल आहे, मीठ आहे, मिरची पावडर आहे, आणखी हिरवी मिरची आहे, सिगडी आहे, गंज आहे, सगळे व्यवस्था, सगळे साधन. तर हे झालं कुशल कर्म. तर तुम्ही स्वयंपाकाला लागले, सगळे काही साधन झालं. आता हे साधन तुमच्याकडे उपलब्ध आहे, आता तुम्हाला कार्य करावं लागेल. कार्य करताना ते स्वयंपाक करणे म्हणजे कारण आहे. हा स्वयंपाक व्यवस्था झाला तर आपल्याला जेवण मिळेल, परिणाम म्हणजे त्याला जेवण मिळेल. तर या स्वयंपाक करताना सगळं काही तुमच्याकडे आहे, परंतु स्वयंपाक जर तुम्हाला बरोबर करता येत नसेल, सगळं काही मीठ जास्त टाकून दिले एखाद्याने, लक्ष नाही राहिलं, स्वयंपाक करता करता दुर्लक्ष झालं, मीठ टाकून दिलं, दूध आणलं, चहा बनवायचा आहे, लक्ष नाही, दूध हे झालं, खाली सांडलं. तर जे आपल्याकडे सगळे असताना आपल्या कामाकडे लक्ष नसल्यामुळे हे कारण निर्माण होत नाही, आणि कारण निर्माण होत नाही म्हणून परिणाम दिसत नाही. आता एखादी मनुष्य काम करतो, व्यवस्थित काम करतो, त्याला महिना मिळते, त्याला 20,000 रुपये महिना मिळते, उदाहरण घ्या. तर तो कर्म करतो, 20,000 रुपये त्याला पेमेंट मिळते, पण त्या पेमेंट मध्ये सगळं काही त्याचं ओके आहे, परंतु त्या पैशाचा उपयोग त्याला करता येत नाही. तो पैसे उडवेल, इकडे तिकडे खर्च करेल, ज्या मार्गाने खर्च नाही करायला पाहिजे त्या मार्गाने खर्च करेल, तर त्याचा परिणाम दिसेल का? सगळं काही आहे त्याच्याकडे. तसंच समाजामध्ये आपल्याकडे सगळं काही असते, परंतु आपल्याला त्याची काळजी नाही, आपण त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष नाही दिलं, तर त्याच्यापासून जे परिणाम निघाला पाहिजे ते परिणाम निघत नाही. मनुष्याने जागृत असायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीवर माणसाने जागृत राहायला पाहिजे, तेव्हा कुठे त्याचे परिणाम निघतात.
तसंच वाईट कर्म आहे. आता याच्यावर आपण चर्चा करू. तर एक समाज असा आहे की तो त्याच्या दृष्टीने कारण निर्माण करतो, परंतु समाजाच्या दृष्टीने तो वाईट आहे. परंतु त्याच्या दृष्टीने तो काम करतो, त्यांनी कारण निर्माण करतात आणि हे कारण इतके सबल असतात की त्याचं सुरक्षा करतात आणि परिणाम मिळते. वाईटही काम करणारे लोक इतकं चांगलं काम करतात वाईट, की त्या वाईट कामाचे कर्म ते कारण समाजामध्ये सोडून देतात. मग ते तेवढेच चुपचाप बसत नाही, तर त्या कर्म जे कारण सोडलेले आहेत त्याच्यावर त्यांची नजर असते. जसं दलित वस्तीमध्ये लोक बिघडले पाहिजे, लोकांनी दारू पिली पाहिजे म्हणून गरीब वस्तीच्या जवळच देशी दारूचं दुकान लावून देतात. उदाहरण घ्या. आता देशी दारूचं लावण्याचं कर्म त्यांनी केलं. कारण कशासाठी? त्याचं कारण की हा जो समाज आहे यांनी दारू पिली पाहिजे, दारू पिऊन यांची प्रगती होऊ नये, जेवढा पैसा कमवतात तेवढा पैसा त्या दारूमध्ये जायला पाहिजे, म्हणून हा जो असम्यक विचार करणारा मनुष्य आहे तो आपलं असम्यक कर्म पुढे नेण्यासाठी दारूचं दुकान लावतो आणि दारूच्या दुकानाकडे लक्ष ठेवतो की दारू बरोबर सप्लाय झाली पाहिजे, दारूचं दुकान बंद नाही झालं पाहिजे, लोकांनी सतत दारू पिली पाहिजे, मग त्याच्यात काय काय ठेवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची जाणीव करून जास्तीत जास्त लोकांनी दारू पिली पाहिजे. कारण त्याच्या पाठीमागे हा उद्देश असते की जितके लोक दारू पितील तितकं त्यांच्या जीवनामध्ये नुकसान होईल. तर अशा प्रकारची जे व्यवस्था ही सुद्धा आपल्या समाजामध्ये केल्या जाते की आपल्या समाजाची मुलं पुढे जाऊ नये आपल्या. परंतु हे दुसरं कारण आहे, आपण एकदम त्या कारणाकडे जाऊ नये. जसं याने म्हटलं, कौशिक मास्तर आहे तो पेपर बरोबर म्हणजे हे नाही करत, विरोधी आहे. असे बरेच मुलं नापास झाले का? काहून नापास झाला विचारलं तर मास्तरनं बरोबर मी चांगलं सोडवलं म्हणते, पण मास्तरनं बरोबर पेपर नाही तपासला, मास्तर माझा विरोधी होता, मास्तरने मी या जातीचा म्हणून मला फेल केलं. तर कुठं ना कुठं तरी हा असतो, प्रभाव असतो, परंतु असं नाही म्हणता येणार की हाच निवड प्रभाव असतो. आपलं कुठंतरी चुकलं आहे, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सर्वांना नमो बुद्धाय जयते. फार आपण अनवधानाने म्हणा काही म्हणा, हा एक खूप चांगला सब्जेक्ट आलेला आहे आपल्याकडे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा सब्जेक्ट असायला पाहिजे हा. कारण हा सब्जेक्ट जे आहे कर्म, हा प्रत्येक माणसाला, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला लागू आहे. मग तो छोटा असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणीही असो, कर्म हा सिद्धांत जो आहे हा प्रत्येक व्यक्तीला लागू आहे, मनुष्य मात्राला लागू आहे. कारण मनुष्य हा घडत असताना, उपजीविका करत असताना त्याला जसा सगळ्या गोष्टीची गरज आहे तशीच कर्माची सुद्धा गरज आहे आणि चांगल्या कर्मापासून त्याचे परिणाम येते. आता हे जे कर्माचे जे 4 आयाम सांगितलेले आहेत, ते हे 4ही आयाम जे आहे हे मनुष्य आहे. आपण ह्या क्लासमध्ये जे बसून आहोत ना, ते हे कर्म जे आहेत हे आपण इथे कुठेतरी आहोत. सगळे लोक, आपण जे लोक बसून आहोत ते लोक आपण ह्या सिद्धांतामध्ये कुठेतरी आहोत. प्रत्येकानं आपापली जागा निवडायची. मग मी कुठे आहो बाबा. आणि समाजामध्ये जे सम्यक कर्म आहे, जे कुशल कर्म आहे, तो हा कुशल कर्म असलेला मनुष्य हा एकदम चांगल्या प्रकारचं जीवन जगतो आहे, उच्च कोटीचं जीवन जगतो आहे. त्याचा परिवार सुखी असतो आहे, तो परिवाराला सुद्धा कुशल कर्म सांगतो आहे आणि कुशल कर्माचे परिणाम कुशल येतो आहे, म्हणून तो आनंदित जीवन जगतो आहे. म्हणजे दुःखापासून तो मुक्त आहे. कारण तो सम्यक आहे, त्याची वाणी सम्यक आहे, आचरण सम्यक आहे, कर्म सम्यक आहे, त्याची दृष्टी सम्यक आहे. आणि बुद्धाच्या सिद्धांतामध्ये त्या सम्यक गोष्टीला जे आहे ना पहिलं प्राधान्य आहे. जो व्यक्ती सम्यक उपजीविका आजीविका करतो
तो त्या माणसाला चांगले परिणाम येतो, त्या गोष्टीमुळे त्याच्या परिवाराला सुद्धा चांगले परिणाम येतो, तो सम्यक कर्म करतो, कुशल कर्म करतो. आता हे 3 कर्म जे आहेत, ह्या 3 कर्मामध्ये आपल्याला जो कोणी असेल, जो कोणी व्यक्ती असेल, याला सम्यक कर्माकडे वाटचाल करायची आहे. म्हणजे हा सब्जेक्ट प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि प्रत्येकाला लागू आहे, प्रत्येकाला लागू आहे. त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी इथे जर सर्व लोक आपण असू, वेल डन, बिलकुल गुड, काही म्हणजे त्याच्यामध्ये काहीच म्हणजे चुका नाही, आपण जर असू. परंतु समाजामध्ये हे जे घटक आहे, समाजामध्ये ते सगळे घटक आहे. म्हणून समाज हा दुःखी आहे, समाजामध्ये भीती आहे, समाजामध्ये भय आहे, समाजामध्ये अज्ञान आहे. अज्ञान ह्या कारणामुळे आहे आणि म्हणून समाज सुद्धा हा दुःखी आहे. आणि मग हे दुःख मुक्तीच्या कामासाठी हा कर्मसिद्धांत जो आहे, कर्मसिद्धांत फार महत्वाचं काम करतो आहे. आणि म्हणून सम्यक कर्म, याच्यात काही वादच नाही. सम्यक कर्म आहे, कुशल कर्म आहे, परिणाम चांगले आहे, कारण चांगले निर्माण होईल आणि त्याचे परिणाम पण चांगले आहेत. वेल डन, गुड, काही परिणाम नाही, काही बाधा नाही. मग आता असम्यक अकुशल कर्म आहेत. आता हे असम्यक आणि अकुशल कर्म कोणते कोणते आहेत, आपण त्याला विघटन करूया. काय काय करता येईल आपल्याला? एखादी माणूस चोरी करतो आहे, अकुशल कर्म करतो आहे, परंतु जीवन चांगलं जगतो आहे, कारण त्याला बिना मोबदल्यानं माल मिळतो आहे. एखादी व्यक्ती ठेकेदार आहे, गरिबाचं शोषण करतो आहे, कोणाला बराबर रोजी देत नाही आणि अनेक ठिकाणचं त्याला मोबदला मिळतो आहे. कर्म त्याचे अकुशल आहे, परंतु त्याचे परिणाम चांगले येत आहे. परंतु ते परिणाम हे तात्काळ येत, काही टायमासाठी येत. काही हे कुशल कर्माचे परिणाम हे दीर्घकाळपर्यंत, कोणत्याच वेळेस त्यातला कोणताच बाधा नाही. परंतु असम्यक कर्म, अकुशल कर्म, एखादी माणूस दारू विकतो आहे, एखाद्याला धाड टाकली, दारू विकणारा व्यक्ती येतोय, झगडा करतोय, एखाद्या चुकीचं कर्म एखाद्या त्याच्यापासून होऊन जाईल, दारू विक्रेत्यापासून किंवा खरेदणाऱ्यापासून वाद होईल, चुकीचं कर्म होईल. आपण ऐकतोय मर्डर झालेलं आहे दारूच्या दुकानात, झगडे झालेले आहे मोठे मोठे. तर हे अकुशल कर्माचे परिणाम, असम्यक कर्माचे परिणाम सुद्धा चुकीचे येईल, असम्यक येईल. आणि म्हणून हे काही काळासाठी जरी चांगले वाटत असेल, परंतु दीर्घकाळ मात्र हे परिणाम तुम्हाला चांगले मिळणार नाही, कारण तुमचं कर्मच असम्यक आहे, अकुशल कर्म आहे. आणि अकुशल कर्माचे परिणाम आज जरी चांगले वाटत आहे, पण दीर्घकाळासाठी ते चांगले नाही. आणि म्हणून हे असम्यक कर्म सुद्धा माणसाला दुःख देणार आहे, दुःखामध्ये ओढणार आहे. त्याचप्रमाणे निष्क्रिय कर्म आहे, आळशी कर्म, आळशी जीवन. अनेक लोक आहेत. उदाहरण सांगितलं भंतेजीने की ग्रामीण भागातल्या कुटुंबामध्ये बघा, आपण जर नजर टाकली तर शहरामध्ये काही कुटुंबामध्ये दोन्ही लोक नोकरीवर आहे, काही दोन्ही लोक व्यापारामध्ये आहे, दोन्ही पती पत्नी छोटे छोटे बिझनेस करतात, ते कुशल कर्माच्या याच्यामध्ये जाते. पण हे निष्क्रिय आणि आळशी जीवन, निष्क्रिय कर्म, काहीच काम करत नाही. तर असं ग्रामीण भागामधल्या जनरली महिला ज्या आहेत, हे सत्य परिस्थिती आहे. महिला इतकं म्हणजे काम करतात की ती महिला काम करत असताना कुटुंब रन करतो आहे, परंतु माणूस मात्र म्हणजे आळशी जीवन जगतोय, अय्यासी जीवन. आळशी जीवन जगत, अय्यासी नाही म्हणताय ना, आळशी जीवन जगतोय. कारण जर ह्या दोन्ही लोकांनी मिळून, पती पत्नी मिळून हे आळसपण जर काढलं, तर तो आणखी चांगलं कर्म करू शकते, कुशल कर्म करू शकते आणि कर्मातून तो सम्यक कुशल कर्माकडे वळू शकते आणि म्हणजे चांगल्या जीवनाकडे मार्गक्रमण करू शकते. विद्यार्थ्यासाठी लागू आहे निष्क्रियता, विद्यार्थ्यासाठी लागू आहे, निष्क्रिय आहे, अभ्यास करतो आहे, परंतु त्याचं मन लागत नाही अभ्यासामध्ये. 4 तास 8 तास अभ्यास करतो, त्याला परिस्थिती अनुकूल नाही, परिस्थिती अनुकूल नाही त्याला. घरी वेगळं आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे, वडील
कोणतं तरी वेगळं दारू पितो आहे, आजूबाजूला राहण्याची परिस्थिती चांगली नाही, कुठेतरी झगडा चालतो आहे, बाजूच्या घरी मोठ्यानं आवाज टेपचा चालतो आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचे परिणाम सुद्धा त्याच्यावर येते आणि मग तो आळशी जीवनामध्ये जातो विद्यार्थी सुद्धा. म्हणून त्याला परिस्थिती सुद्धा एक चांगले कारण जे निर्माण होते कर्माचे कारण ते योग्य कारण नसल्यामुळं त्याला परिणाम सुद्धा योग्यरित्या मिळत नाही. म्हणजे हे त्या परिणाम निष्क्रिय आळशी जीवनाचे सुद्धा परिणाम आहे. प्रत्येक व्यक्ती आळस म्हणजे अशा छोट्या छोट्या म्हण आहेत. अरे नेहमी आपण बोलत होतो आळस हा माणसाचा शत्रू आहे, आळस हा माणसाच्या प्रगतीसाठी आळा आहे, आळसामुळं माणसाच्या बुद्धीला जंग चढतो. तुम्ही वर्गात म्हणजे जो माणूस आळशी आहे त्याच्यामुळं काहीच काम करत जर नसेल तर असा सुस्त पडून राहत असेल तर त्याची बुद्धी सुद्धा काम करत नाही. आणि म्हणून त्या म्हणी आहेत ना छोट्या छोट्या, ह्या म्हणी फार महत्वाच्या म्हणी आहेत. म्हणून हा आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळशी माणूस हा प्रगती पथावर जाऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने जीवन जगत निष्क्रियता आपल्या जीवनातून आपल्या याच्यातून घालवली पाहिजे. निष्क्रियता घालवली पाहिजे आणि ते माणसाच्या मनावर डिपेंड आहे. स्वतः